2 षटकांचा हा सामना या अगोदरच्या झालेल्या सामन्यामध्ये हा सामना लगेच स्टार्ट करा, नाहीतर आपल्या ओव्हर कमी केल्या जातील याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अजूनही आपल्याला फायनलचा एक अति महत्त्वाचा सामना, अंतिम सामना या ठिकाणी खेळवायचा आहे, त्यामुळे थोडासा स्पीडअप घ्या, नाहीतर हा सामना सुद्धा 1 षटकाचा खेळला जाईल याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते शिरसटवाडी विरुद्ध येळापूर संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा पहिला वहिला चेंडू, सुरेख चेंडूची सांगता, पहिला चेंडू निर्धाव गणला गेला 0 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं चांगलं म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकांचं. चेंडू अडवण्यात यश मिळवलं आणि ज्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावनेशी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो सूरज संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय. एका या धावसंख्येने बिनबाद 1 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू गोलंदाज विजय याचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2 अशी धावसंख्या. यजमान संघाचे फलंदाज सूरज आणि विक्रम मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके सजवण्याची, आणि तो सूरज आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईकला, आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो विक्रम. यावेळी विक्रम सुद्धा एक सुंदर फटका सजवण्याचा प्रयत्न करताना इथे मात्र धाव बाद होऊन परतावं लागेल ते विक्रम याला. एक चौटी धाव घेण्याच्या प्रयत्नात एक आत्मघातकी खेळी म्हणावी लागेल ते विक्रम याची. पहिला गडी बाद होतो 2 या धावसंख्येवरती पहिल्या वल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती. तिसरा नाही चौथ्या चेंडूवरती. अर्थातच 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर यजमान संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. आता मात्र नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानात सरसावताना आपल्याला दिसतोय. लगेचच या सामन्याकडे आपण वळतोय, कारण अपुरा वेळ आपल्याकडे आहे. लगेचच सामना स्पीडअप मध्ये संपवायचा आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न सूरजाचा. पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गणला जातोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय विजय, आणि धावांपासून मात्र रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय ते फलंदाज सूरजाला. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. यावेळी मात्र मोठा प्रहार केलाय सूरजने. नक्कीच चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला येळापूर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान सूरज याची खेळी या ठिकाणी संपुष्टात होते एक या धावसंख्येवरती. अर्थातच संघाची धावसंख्या 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या वल्या षटकाच्या अखेरीस. एक खराब अशी सुरुवात म्हणावी लागेल ती यजमान संघाला, अर्थातच शिरसटवाडी संघाला. आता मात्र येळापूर संघाच्या क्षेत्ररक्षकाचं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मोठ्या धावांपासून मोठ्या फटक्यांपासून रोखण्यात यश मिळवले, अंकुश ठेवण्यात यश मिळवले ते गोलंदाज विजय याने. आणि सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करत गोलंदाजीच्या या भारदार कामगिरीच्या जोरावरती समोरच्या संघाला, अर्थातच यजमान संघाला 2 या धावसंख्येवरती रोखून ठेवले. 2 या धावसंख्येवरती 2 गडी सलामीचे तंबूत पाठवलेत. आणि आता मात्र लक्ष्मण आणि गणेश ही जोडगोळी मैदानात आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. दरम्यान वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय, अर्थातच शेवटचा हाणामारीचं षटक हाताळतोय तो करण. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर असलेला हा चेंडू. नक्कीच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, आणि एका अवांतर धावेने मात्र संघाच्या धावसंख्येचा धावफलक हालता राहतोय. संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न पाहावयास मिळतोय तो शिरसटवाडी संघाच्या फलंदाजांकडून. इथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा पाहावयास मिळतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. ते यजमान संघाचे फलंदाज लक्ष्मण आणि गणेश यांच्याकडून संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूच्या फेकीनंतर, पहिल्या चेंडूच्या फेकीनंतर, अर्थातच पहिला चेंडू अवांतर घोषित केला गेला होता. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधला. यावेळी सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला नीटसा समजलेला नाही. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, आत्मघातकी खेळ म्हणावी लागेल. आणि इथे मात्र गणेश ना लक्ष्मणला
मागे परतावा लागेल. तिसरा गडी बाद होतोय तो यजमान संघाचा, अर्थात 5 या धावसंख्येवरती 3 गडी बाद 5 अशी धावसंख्या. अर्थातच आता मात्र लक्ष्मणची जागा घेण्यासाठी जाईल तो नवीन फलंदाज संतोष आपल्याला मैदानात जाताना दिसत आहेत. सिरसटवाडी विरुद्ध येळापूर असा रंगतदार सामना आपण पाहतोय. घ्या ना, फाडून घ्या. तो पुन्हा एकदा इथे मात्र गणेशला परतावं लागेल तंबूमध्ये. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 4 गडी बाद 5 अशी धावसंख्या. एक खराब अशी सुरुवात यजमान संघाकडून पाहायला मिळाली आणि इथे मात्र गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर येळापूर संघाच्या गोलंदाजांकडून सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या जोरावरती आतापर्यंत मात्र 5 या धावसंख्येवरती रोखून ठेवलंय ते यजमान संघाला. 4 गडी बाद 5 अशी धावसंख्या. आणि आता मात्र नवीन फलंदाज अमर मैदानात सरसावताना दिसतोय. संतोष आणि अमर दोन्ही फलंदाज मैदानात काय करतात पाहूया. या शेवटच्या काही चेंडूंवरती आपला खेळ सजवताना दरम्यान एक चेंडू पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 6. 4 गडी बाद 6 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी मात्र फलंदाजाकडे कोणतेही उत्तर नव्हतं. यावेळी मात्र चेंडू नक्कीच निर्धाव घनला गेला आणि विशेष कौतुक करावं लागेल ते करण याचं गोलंदाजी मार्कवरती असलेला करण आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये वारंवार बदल करताना दिसतोय. परिणाम त्या चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला एक फटका सुरेख क्षेत्ररक्षण, एक छोटा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण गेल्या. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावची धुवून परतावं लागेल ते अमर याला. तिसरा गडी बाद होतोय. 2 धावसंख्या मात्र ऍड होते. अर्थातच संघाची धावसंख्या होते ती 5 गडी बाद 8 अशी धावसंख्या. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. चला लगेचच सामना स्पीडअप मध्ये संपवायचा आहे. आता मात्र नवीन फलंदाज उमेश मैदानात जाताना सरसावताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या, यजमान संघाची धावसंख्या 5 गडी बाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहावयास मिळते आणि शेवटचा चेंडू या इनिंग मधला हाताळताना दिसतोय तो करण. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, संतोषांचा प्रयत्न फसतोय आणि इथे मात्र कोणतीही धाव न घेता इथे मात्र बाद व्हावं लागेल. 6वा झटका बसतोय. 6 गडी बाद संघाची धावसंख्या होते ती 8. अर्थातच 9 धावांचं मापक असं लक्ष ठेवलंय ती येळापूर संघासमोर. अर्थातच 12 चेंडू आणि 9 धावा असा सामना. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे यजमान संघाने. येळापूर संघाने आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवायची आहे. 12 चेंडू मध्ये आपल्याला 9 धावा जमा करायच्या आहेत. तो जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आपण पाहतो श्री गोरक्षनाथ चषक 2025 हा थरार. आणि हा थरार गेले 1 वर्षापासून ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होती. 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला. आणि दिवस उजाडल्यानंतर सूर्याची किरणे संपूर्ण ब्रह्मांडात पसरली गेली आणि तीच किरणे प्रत्येकाच्या पावलाला सांगत होती चला उठा, उठून उभे राहा. नुसते उठून उभे राहू नका तर चालायला सुरुवात करा. नुसतं चालू नका तर धावायला सुरुवात करा. आणि तुम्हाला धावत धावत पोहोचायचं आहे ते या आपल्या कोळमा मैदान अर्थातच बेलापूरच्या भव्य पटांगणावरती. आणि या ठिकाणी श्री गोरक्षनाथ चषक या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहावयास मिळेल. आणि शुभारंभाच्या नंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सामन्याचा उद्घाटन सामना सोहळा पार पडल्यानंतर सगळ्या चषकांचं अनावरण केलं गेलं आणि त्या ट्रॉफी आपल्या मनामध्ये भरून त्यानंतर बरेचसे संघ या स्पर्धेमधून हळूहळू एक संघ पराजित होऊन या स्पर्धेमधून बाहेर गेला. आणि त्यानंतर मात्र विजयी संघाची घोडदौड कायम राखत अंतिम सामन्यापर्यंत येऊन ठेपली आहे. आणि तोच दिवस आपण आज पाहतो. याचसाठी केला होता अट्टहास की शेवट व्हावा गोड. आणि श्री गोरक्षनाथ चषक 2025 आपण हा थरार पाहतोय यजमान संघ विरुद्ध येळापूर या 2 संघादरम्यान. बारा चेंडू आणि 9 धावांचं समीकरण जिंकण्यासाठी येळापूर संघाला
चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय. पहिला वेळेला चेंडू विजय यासाठी फुलटॉचा चेंडू आणि या मात्र यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेशी संघ पोहोचतोय बिनबाद एक अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज, अर्थातच 9 धावांचा पाठलाग करायचा 12 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवला गेला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक यावेळी झेल सुरेख झेल टिपला गेला आणि पहिला धक्का बसतोय तो येळापूर संघाला. अनिकेतला मात्र मागावी परतावं लागेल. 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन 9 धावसंख्येचा एकदा सुंदर फटका मैदान परतल्यानंतर एक धाव एक अशी धावसंख्या. यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये यानंतरच्या सामन्यांच्या 3 संघांची नावं टाकली असतील, त्याच्यामध्ये जो उचलेल चिठ्ठी ती चिठ्ठी नक्कीच पुढच्या फेरीत प्रवेश करेल, अर्थातच अंतिम सामन्यासाठी प्रवेश करेल आणि तो संघ ठरतोय मानेवाडी संघ. अंतिम सामन्यात प्रवेश करतोय मानेवाडी संघ. आपलं खूप खूप अभिनंदन आणि या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. तीन धावा, अर्थातच अजूनही 6 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ती येळापूर संघाला. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय, चेंडू येतोय लॉगअपच्या दिशेने आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान म्हणतायत. पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवताना दिसतोय. संघाची धावसंख्या होते ती 4. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असेल. पहिलं वेळ षटक आपण पाहतोय सूरज याच्या मार्फत 9 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत 4 धावा झाल्यात, अर्थातच 5 धावा अजून जमा कराव्या लागतील त्या सोनवडे संघाला, येळापूर संघाला. दरम्यान पुन्हा एकदा मिसफील्ड होतोय आणि इथे मात्र धावचीत होऊन परतावं लागेल. एक धाव मात्र गणली जाईल. संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती, म्हणजे अर्थातच अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. प्रत्येक सामना या स्पर्धेदरम्यान आपण अटीतटीचा पाहतोय आणि अजूनही आपल्याला अंतिम सामना आणि एक सेमीफायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे, म्हणजे 2 सामने अजूनही शिल्लक असतील. थोडीशी घाई करा. चला यजमान संघ वेळ लावू नका. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसावताना दिसतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असा हा सामना आपण पाहतोय. श्री गोरक्षनाथ चषक 2025 हा थरार या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला नीटसा समजला नाही आणि इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 5, अर्थातच 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. 6 चेंडू आणि 4 धावा. सहा चेंडू आणि 4 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी
येळापूर संघाला अर्थातच यजमान संघाकडून गोलंदाज अमर यावेळी गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पॉईंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. अर्थातच जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची नाममात्र गरज असेल ती येळापूर संघाला, परंतु अजूनही गोलंदाज अमर याच्यामध्ये ताकद आहे. हा सामना खेचून आणण्याची, चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करणारा हा गोलंदाज, चांगल्या शैलीचा हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती शिरसाटवाडी संघाकडून. यावेळी मात्र खराब चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते ती 7. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. नाममात्र एका धावेची गरज. आणि नक्कीच या ठिकाणी येळापूर संघाचा फलंदाज यावेळी मात्र सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अमर. आणि इथे मात्र विकेट मात्र प्राप्त होते. अर्थातच 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये 1 धाव जमा करावी लागेल येळापूर संघाला. अर्थातच सुरेख गोलंदाजी, परंतु थोडीशी धावसंख्या मात्र कमी झाली आणि धावसंख्या थोडीशी अजून जास्त जमा केली असती तर नक्कीच या गोलंदाजीचं शैली या ठिकाणी विजयासाठी नक्कीच कामी आली असती. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 4 चेंडू आणि धावसंख्या बनवायची ती 1 आणि नवीन फलंदाज अनिल मैदानात सरसावताना आपल्याला दिसतोय. 4 चेंडूमध्ये 1 धाव जमा करायची आहे आणि त्यासाठी हे पराकाष्ठीचे प्रयत्न, कारण प्रयत्न हे वाळूच्या किनारीकरिता तेलही गळे, त्याचप्रमाणे प्रयत्न इथे करताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. 4 चेंडू आणि 1 धाव दोन्ही संघ प्रयत्न करतायत. पराकाष्ठीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. चषकावरती नाव करायचं आहे, या इराद्याने इतिहास घडवायचा आहे, या इराद्याने दोन्ही संघ झुंजताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका, यावेळी मात्र 1 धाव पळून पूर्ण केली जाते.